हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू सारिका गणेश ब्लॉग. सो आज आपण स्टार्ट करत आहोत नाश्त्याने. सो हॅलो गाईज, सो आपण स्टार्ट केला आहे. नाश्त्याची तयारी करतो आहे. सो नाश्ता आमचा बनवायचा चालू आहे, तुम्ही बघू शकता. आता आज उपीट बनवायचं आहे आम्हाला. आमच्या ह्यांना आज उपीट खायचं आहे. सो इथे आपला उपीट तयार होत आहे आणि आता चहा पण ठेवायचा आहे. तू आत्ताशी उठलाय का? रवा बनवते. हा, उपीट बनवते नाश्त्यासाठी. पटकन आंघोळ कर, नाश्ता तयार होते पटकन. आणि चहा ठेवते. चहा पिणार आहे? ठीक आहे, मी चहा बनवते. ओके, चहा ठेवते मी तुला. सो इथे आपला बनत आहे उपमा आणि हे चहा. सो आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळे थोडस स्लो चालू आहे. सो त्याच्यामुळे थोडस लेट होतो. तर थोडं समजून घ्या. आता रोज तुम्ही ऑफिसला जातात 8 वाजता, सो सगळं रेडी असतं. आता नक्की काय खायचं, मग त्यानुसार आम्हाला बनवावं लागतं. त्यांना आज उपीट खाण्याची इच्छा होती म्हणून उपीट खायचे. आणि खाते. आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी. सो आता असा डेली रुटीन असतो आमचा. आणि माझा पण डेली रुटीन. मला पण मीटिंग आहे. मीटिंग मध्ये बसायचं. हे वर्क फ्रॉम होम फक्त नावाला आहे. हा, त्यांचं ऑफिस असतं कंटिन्यू. आता तरी वीक मध्ये 4 to 5 डेज तसे. तेव्हा मीटिंग एक कट झालं बसा. परत हे करा. काय काय करा. परत हे सांगणार मार्केटला जा, सामान घेऊन या. हे पण बघा. मग तिथे ते तर जावं लागेल तुम्हाला. वर्क ॲट होम अँड वर्क फ्रॉम होम. तुम्हाला जावंच लागेल मार्केटला. नाही खायचं मला. काय खायचं? नाही, बस पोट भरलं. सँडविच. नाही जात आहे मला उन्हामुळे. उन्हामुळे ते जात नाही तिला. गरमी जास्त. खाते ना आता उपीट, पोहे. पोहे तुम्हाला आवडतात, उपीट आवडतं आमच्याकडे नेहमी. आणि अजून मनोजची अजून आंघोळ झाली नाहीये. मनोज आलं. भाऊ आहे, भाऊ आहे. अरे बाय, सांगू झालेली आता. हे बघा, आत्ताशी याची आंघोळ झाली, तोपर्यंत आमचा नाश्ता पण झालेला आहे. नाश्ता पण. हा, मग तुला किती वेळ लागतो अजून? तुला कपडे घालायचे. कपडे घातले, शर्ट घातलं फक्त. उपीट आहे. हा, थांब मी आणते. सो आपला आता नाश्ता झालेला आहे. आता बाकीची कामं पण आवरायची आहे. त्याच्यानंतर दुपारी जेवणाची तयारी. सो 1-2 तर वाजतातच लंचसाठी. आणि ते मनोज आमचा काय करतोय? माइक सामावून ठेवतोय. तर गायब बियब झाला तर वापस खर्चा बहुत बढेगा. हा, गायब झाला होता बाकी सापडल्यानंतर. माईक गायब झाला होता. तो सापडला मुश्किल नाही, भाऊजीमुळे सापडला. ते डॉमिनोज मध्ये भाऊजी गेले फॉर्म मध्ये. माईक कुठे? 2 मिनिटात माईक आला. हा, डॉमिनोजमध्ये गेलो होतो ना, तिथे माईक ठेवलं होतं आणि आम्ही जस्ट ऑर्डर करेपर्यंत ते माईक कोणी नेलं होतं का काय, गायब झालं होतं. मग त्याच्यानंतर आमचे हे आले आणि पटकन ते ओरडले त्यांना, स्टाफ लोकांना, की कुठे गेले काय गेले. तर त्यांनी लगेच 5-10 मिनटात ते सापडलं. नंतर ते मनोजकडे दिलं होतं सांभाळायला आणि ते मनोजने हे केलं. मी ठेवलं होतं तिथे, पण ते हरवलं. उचललं त्या लोकांची चुकी होती, आपली चुकी नव्हती. उचललं ठीक त्यांनी. आहे, सापडणं महत्त्वाचं आहे. लिव्ह इट. सो आता आपण दुपारी जेवणाची तयारी करूया. सो लेट्स गो. सो आता स्वयंपाक रेडी आहे आणि आता दुपारचं जेवण तुम्ही बघू शकता काय काय बनवलंय मी. चिकन, भात, चपाती आणि 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 मी खाणार आहे, ते मी खाणार आहे.
हो ना, आता बरोबर येणार सगळे आता मस्तपैकी आपण खाणार आहे, जेवण करणार आहे. सगळ्यांनी हेल्प केलेली आहे. आम्ही सगळं खूप सकाळपासून तिला खूप मदत, आम्ही खूप मदत केलेली आहे गाईज. तुम्हाला खरं सांगतो खूप मदत केलेली आहे. ब्लॉग मध्ये दिसेल सगळं, ब्लॉग मध्ये दिसेलच तुम्हाला. हा तुम्हाला सगळ्यांना दिसेलच. कोणी मदत केली. हा एडिटिंग मध्ये काटायचं नाही. आम्ही खूप मदत केलेली आहे. कांदा कापण्यापासून सगळं करण्यापासून मसाला आणण्यापासून सगळं असण्यापासून सगळं आम्ही केलेलं आहे. तिने बघ. हा ठीक आहे, ओके. आणि हा आमचा एडिटर ॲज युजल काम त्याचं चालू आहे. काहीच बघू शकता आमचा यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि न्यू व्हिडिओ अपलोड झाल्यावर बघू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. सो आता दुपारचं जेवण चालू आहे आमचं. छान एकदम उत्कृष्ट जेवण झालेलं आहे. खूप मदत केली ना तुम्ही मला. आम्ही खूप मदत केली. परत सांगतो, आम्ही खूप मदत केलेली आहे. हा दिसेलच ते. सगळ्यांनी मला किती मदत केली ते सगळं दिसेल आता दिसेल स्वयंपाक करताना. आणि म्हणून मला सांगा कसं झालं ते. म्हणून खूप दिवसांनी आलाय माझ्याकडे. चिकन टेस्ट करा ना. येस, त्याला आवडतं माझ्या हातचं जेवण. मला टेस्ट करू सांग. ओके, कसं बनलाय ते सांग. सुपर भाई सुपर. नक्की ना? एक नंबर. लोकांना वाटेल की तू मुद्दाम भाई बोलला, बस घाबरून. ये सूखा खा के देखो, तुमको नहीं असल कोल्हापुरी एकदम टेस्ट फुल झंझरीत. आपण हॉटेल चालू करू. काय नको, नको, नको. हा आहे ना, नाही, हॉटेल ते चालू करू. मलाच करावं लागणार. हा तुलाच करायला लागणार सगळं भाजी वगैरे. आणि आपण असं कुक वेळ त्याच्यापेक्षा चपाती तुम्ही वगैरे शिका ना की कधीतरी मला तुम्ही बनवून मला देणार. आवडतं ते बनवायला. आय डोंट लाईक टू कुक. कुक आम्हाला पण बनवता म्हणजे आवडत नव्हतं बनवायला, पण आता करावं लागतंय. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. अरे मग तुम्ही कधीतरी शिकणार तर आम्हाला पण कधी दिलं पाहिजे ना. मग देतो ना आम्ही कधी चहा बनवून देतो. हा, चहा बनवतात तेच आपल्याला. फॅन्टॅस्टिक चहा असतो. अजून काय हवंय? हो, चहा चांगला असतो त्यांचा. बस तेवढंच जमतं आपल्याला चहा बनवायला. बस इतना ही तो चाहिए लाइफ में. तर याचा फ्लॅश का चालू झालाय? आणि आता आमच्या कैवल्याची एंट्री झालेली आहे शाळेतून. काय करणार? आता कैवल्य आलेला आहे स्कूलवरून. सो आता फ्रेश होऊन जेवण करणार कैवल्य. आणि त्याच्यानंतर त्याचा स्विमिंग क्लास असतो. मग त्याच्यासाठी पण आम्हाला जायचे 5 वाजता. आता मी त्याला जेवण वगैरे वाढते. सो गाईज आता आम्ही फ्रेश झालो आणि आता कैवल्याचा स्विमिंग क्लास आहे, तो त्याला स्विमिंग क्लासला मी आता घेऊन चाललेले आहे. सो भेटूया आपण स्विमिंग क्लासमध्ये. आता पोहोचलो आहे स्विमिंगच्या ठिकाणी, कैवल्याच्या स्विमिंग क्लासच्या इथे. कैवल्य आता स्विमिंग क्लाससाठी रेडी झालेला आहे. सो आता त्याचा क्लास चालू होणार आहे. तुम्हाला पाहायचं आहे का कैवल्य कसा जम्प करतो. म्हणजे सध्या जस्ट ट्रायल चालू आहे त्याचा. 4-5 दिवसच झाले क्लासेस जॉईन करून. आणि तू नको सांगा व्यवस्थित बघ. चालू आहे सगळं, ट्रेनिंग चालू आहे त्याचं. ये ना. सो माझी फ्रेंड मैत्रीण आणि आम्ही दोघी मैत्रिणी. काहीतरी आहे ना, काहीतरी रील का काहीतरी ना. आम्ही दोघी मैत्रिणी, हा काहीतरी आहे. आम्ही कधीही भेटतो, चहा प्यायला जातो म्हणजे जातो. हे नाही पाहत पण मला शास्त्री. ऑब्व्हियसली आता मी हिच्या साईडला आले ना, ही जिथे राहते त्या बाजूला. माझ्या बाजूला आले तर माझ्याकडून चहा असतो. पण लवकरच येणार आहे इकडे राहायला. तो सस्पेन्स आहे, तो आपला नाही सांगायचा सध्या. हो का? हां. ओके चालेल. असं आहे की ती माझ्याशिवाय राहू शकत नाही काय सांगितल्याशिवाय. आणि माझ्या पोटात काय राहत नाही मी हिला सांगितल्याशिवाय. हो अशी मैत्रीण आहे आमची. बेस्टी तर एक माल के दो मनी. एक माळके 2 म्हणे. कारण की हा ही राहते इंदापूर. हिचं गाव इंदापूरला आहे तिच्या पप्पांचं आणि आमच्या पप्पांचं आहे पारेवाडी. सो कनेक्टिव्ह तिथेच आहे जवळपास. त्याच्यामुळे आमची वाईफ थोडी मिळते. हो हो. आणि आमच्या दोघांच्या गावाकडे एकच नदी आहे, तर लहानपणापासून आम्ही दोघी तिथेच मासे पकडतो. त्याच्यामुळे जास्त बोलायला गेलं आमचं. आणि आमचे विचार पण खूप जुळतात. हो
पण ती कसं आहे, ती लहानपणापासून मुंबईला वाढलेली आहे ना, त्याच्यामुळे तिला समुद्राचे मासे आवडतात आणि मला नदीचे मासे आई आवडतात. बरोबर आहे, कारण की मला समुद्राचे मासे आवडतात, तिला नदीचे मासे आवडतात, जसे काय गावाकडे मासे मिळतात. चिलापी, चिलापी, गहू, कटला. येस येस. आणि मला जास्त मला कुठले आवडतात ते सांग ना. हा, तुला कुठले आवडतात? कुठले आवडतात तुला चांगलं माहिती की मला कुठले आवडतात. चापलेट, सुरमई, बांगडा, ह्या कधी ओला खाऊ तर नाही घातलं बोंबील. तिने, हा. अरे मला कसं माहित असणार ना, मुंबईला उलट तिने नेलं पाहिजे ना मला. मी तुला कधी नेहमी बोलते चल चल म्हणून, थँक्यू. पण कधी येत नाही. ठीक आहे, तरी आम्ही चहावरच भागतो जास्त. हो, सारिका खूप छान चहा बनवत्या. हा. बाकीची अजून एकदा ही चहा असा बेस्ट. परफेक्ट झालेलं नाही अजूनपर्यंत. तिचं चाल मी शिकवते तिला, मी तिचे क्लासेस घेते चहाचे. चपाती पण खूप छान बनवते सारिका. थँक्यू. आणि भाग्यश्री पावभाजी अशी, पनीर. हा पनीर काय काय ठराविक आयटम तसे चांगले बनवते. आम्ही दोघी इथे यासाठी येतो की आमच्या दोघींना टाइम मिळावा म्हणून बोलायला, कारण आम्हाला बोलायला मिळतच नाही. टाइमपास व्हावा. हा, त्यामुळे आम्ही मुलं इथं स्विमिंग बनवून तर आपण निघालो आहोत कैवल्याच्या क्लासवरून. स्विमिंग क्लास होता कैवल्याचा, स्वतः झालाय. आम्ही आता घरी चाललो आहे. कैवल्या चला आता काय घरी जायचं ना. ऊसाचा रस चला आता घरी जाऊया. बाय बाय. सो असा झाला आजचा दिवसभराचा माझा रुटीन. सो मी आता इथेच माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला जर आमचा चॅनल आवडला असेल, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक क्लिक करा. करा. थँक्यू. गुड नाईट. बाय बाय.